नमस्कार मित्रांनो. शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा जी-आर आला आहे बघा. जी-आर आहे तो अनुदानित खतांचे उत्पादक पुरवठादार कंपन्यांकडनं विना अनुदानित खते, सूक्ष्म अन्नद्रव्ये, जैव खते व जैव उत्तेजके इत्यादी यांच्या विक्रीबाबत हा जी-आर आहे. त्याच्यासाठी जी-आरमध्ये काही संदर्भ दिलेले आहेत त्यांनी. आणि शासन परिपत्रक यामध्ये काय म्हटलंय बघा. राज्यातील शेतकरी लोकप्रतिनिधी तसेच महाराष्ट्र फर्टिलायझर्स, पेस्टिसाइड अँड सीड डीलर्स असोसिएशन पुणे यांच्याकडून प्राप्त निवेदने व तक्रारींच्या अनुषंगाने राज्यात काही उत्पादक मार्केटिंग कंपन्यांकडून अनुदानित खतांच्या विक्रीसोबत विना अनुदानित खते व इतर कृषी निविष्ठांची सक्तीने विक्री केली जात असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे. तसेच भारत सरकार रसायने व खते मंत्रालय, खते विभाग यांच्या संयुक्त सचिव खते यांनी निर्गमित केलेल्या 24/1/2020 आहे. दिनांक 17 नोव्हेंबर 2022 अन्वये खत कंपन्यांकडून खतांसोबत इतर उत्पादनांची टॅगिंग करणे बेकायदेशीर व अन्यायकारक असल्याचे कळविले आहे. बघा पुढचा मुद्दा बघा. शेतकऱ्यांचे हित व तातडी विचारात घेता राज्यामध्ये अनुदानित खतांचे उत्पादक पुरवठादार कंपन्या यांना अनुदानित खताची विक्री व पुरवठा करण्याबाबत देण्यात आलेल्या परवान्यातील अनुदानित रासायनिक खते सोडून इतर विना अनुदानित खते, सूक्ष्म अन्नद्रव्ये, जैव खते, जैव उत्तेजके इत्यादीचा पुरवठा व विक्री करण्यास तात्काळ प्रभावाने मनाई करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने आयुक्त कृषी आयुक्तालय पुणे यांनी संबंधित खत उत्पादक पुरवठादार कंपन्या व अधिनिस्त कार्यालय यांना सूचना द्याव्यात. तसेच निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येऊन टॅगिंग, लिंकिंग करीत असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांवर नियमोचित कठोर कारवाई करण्यात यावी. म्हणजे यामध्ये बघा, जे उत्पादक किंवा पुरवठादार होते यांनी अनुदानित खताबरोबर विना अनुदानित खते यांची लिंकिंग करून देत होती. त्यामध्ये मायक्रोन्युट्रिएंट असतील किंवा अजून काही सूक्ष्म जैव खते असतील, हे विक्री करत होते. तर आता जी आर नुसार जर अनुदानित खते तुम्ही विकताय तर त्याबरोबर लिंकिंग करता येणार नाही, असं स्पष्ट जी आरमध्ये म्हटलेलं आहे. तर शेतकऱ्यांसाठी हा अतिशय महत्त्वाचा एक जी आर आहे. अशाच माहितीसाठी शेतकरी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.